नमस्कार. आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. मेरा गाव मेरी धरोहर, म्हणजेच माझं गाव माझा वारसा. हा भारत सरकारचा एक खूप मोठा सांस्कृतिक मॅपिंग प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश देशभरातल्या प्रत्येक गावाचा सांस्कृतिक आत्मा जतन करणं आहे. ह्या प्रकल्पाचं सगळं सार खरं तर ह्या एकाच वाक्यात आहे. आपलं गाव म्हणजे केवळ घरं, रस्ते किंवा लोकसंख्या नाही. मग गावांची खरी ओळख नक्की आहे तरी काय, आणि ती जतन करणं आजच्या काळात इतकं का महत्वाचं आहे, हेच आपण आज समजून घेणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी, हे राष्ट्रीय मिशन नक्की आहे तरी काय? गावाच्या खऱ्या ओळखीचा अर्थ काय असतो? हा वारसा मॅप कसा केला जातोय? या सर्वेक्षणात कोणते तपशील आहेत? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा भविष्यासाठी काय फायदा होणार आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून आणि जरा खोलात जाऊन बघूया की मेरा गाव मेरी धरोहर हा उपक्रम आहे तरी काय. तर हा उपक्रम थेट भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबवला जातोय आणि तो राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग मिशनचा एक खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे विचार करा, हा काही छोटा मोठा प्रयत्न नाहीये, ही एक देशव्यापी मोहीम आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आणि सोपा आहे. 3 गोष्टी आहेत. 1. भारतातल्या अगदी प्रत्येक गावातला सांस्कृतिक वारसा ओळखायचा. 2. त्याची अगदी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित नोंद करायची. आणि 3. हे सगळं डिजिटल स्वरूपात जपून ठेवायचं, कायमस्वरूपी. पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा खटाटोप करायची गरजच काय आहे? का महत्वाचं आहे प्रत्येक गावाची इतकी बारीक सारीक माहिती गोळा करणं? तर याचं उत्तर दडलंय गावाच्या खऱ्या ओळखीमध्ये. तर मग काय असते ही गावाची खरी ओळख? ती असते तिथल्या मंदिरांमध्ये, मशिदींमध्ये, तिथल्या जुन्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये. ती असते तिथल्या लोककलांमध्ये, लोकनृत्यांमध्ये, सण उत्सवांमध्ये, परंपरांमध्ये. तिथले कलाकार, कारागीर आणि त्यांची ती साधी सोपी जीवनपद्धती. हो, हीच तर आहे प्रत्येक गावाची खरी ओळख. आणि हीच जी ओळख आहे, जी खूप खास आहे, अनोखी आहे आणि अनेकदा तर कुठे तिची साधी नोंदही नाहीये, याच ओळखीला संपूर्ण देशासमोर आणणं हेच या मिशनचं मुख्य ध्येय आहे. बरं, हे ध्येय तर खूप मोठं आहे. पण आता प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात कसं केलं जातंय? ही मॅपिंगची प्रक्रिया नेमकी कशी काम करते? ह्या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची, म्हणजे आपल्या ग्रामसेवकांची. आणि असं का? कारण त्यांनाच गावातली खरी परिस्थिती, तिथल्या परंपरा, संस्कृती, लोकांचं जगणं हे सगळं अगदी जवळून माहीत असतं. म्हणूनच ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. आता या सर्वेक्षणात 2 मुख्य प्रकारच्या वारशाची नोंद होतीये. पहिला आहे मूर्त वारसा. मूर्त म्हणजे काय? तर ज्याला आपण बघू शकतो, हात लावू शकतो, जसं की जुन्या इमारती, स्मारकं. आणि दुसरा आहे अमूर्त वारसा, म्हणजे ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत, पण अनुभवू शकतो, जसं की आपली लोकगीतं, लोकनृत्य, आपल्या परंपरा, सण उत्सव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोष्टी. चला, आता या सर्वेक्षणात अजून आत शिरूया आणि बघूया की नक्की कोणत्या प्रकारची माहिती गोळा केली जातीये. तर या सर्वेक्षणात एकूण 9 मुख्य मुद्द्यांवर माहिती घेतली जाते. यात अगदी गावाची बेसिक माहिती तर आहेच, पण त्यासोबतच गावाचं सांस्कृतिक महत्त्व काय आहे, मूर्त आणि अमूर्त वारसा कोणता आहे, कोणते सण, उत्सव, जत्रा इथे होतात, गावात कोणते कलाकार, कारागीर आहेत, कोणत्या सांस्कृतिक संस्था काम करतात, कोणत्या खास वस्तू किंवा कलाकृती इथे बनतात, आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गावाच्या सांस्कृतिक अर्थव्यवस्थेचाही विचार केलाय. म्हणजे या संस्कृतीमुळे गावात पैसा कसा येतो याचाही अभ्यास होणार आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ही फक्त माहिती भरायची नाहीये, ही एक मोठी जबाबदारी आहे. जसं या मार्गदर्शिकेत अगदी स्पष्ट म्हटलंय की आपण केवळ डेटा भरत नाही, तर आपल्या गावाचा इतिहास आणि संस्कृती जतन करत आहोत. त्यामुळे दिलेली माहिती 100% खरी आणि अचूक असणं हे खूप महत्त्वाचं आहे. या प्रकल्पासाठी एक ठरलेली वेळ सुद्धा आहे. देशभरात हे सर्वेक्षण होणार आहे 20 ते 24 जानेवारी 2026 या काळात, आणि त्यानंतर 26 जानेवारी 2026 रोजी जी ग्रामसभा होईल त्यात या माहितीला अधिकृत मान्यता दिली जाईल. बरं, हे सगळं झालं, माहिती गोळा झाली, तिला मान्यता मिळाली, पण मग या सगळ्या माहितीचं पुढे होणार काय? हा जो सांस्कृतिक नकाशा तयार होईल तो भविष्यात कसा कामी येणार आहे?
तर ही जी माहिती गोळा होतेय ना, ती फक्त कुठल्या तरी फाईलमध्ये किंवा संग्रहालयात ठेवण्यासाठी नाहीये. उलट ही भविष्यातल्या विकासासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी एक प्रकारे पाया ठरणार आहे, एक मजबूत साधन ठरणार आहे. या सांस्कृतिक नकाशाचे फायदे काय होतील? अनेक फायदे आहेत. या माहितीमुळे काही गावांमध्ये पर्यटनाला चालना मिळू शकते. स्थानिक कलांना एक नवीन बाजारपेठ मिळेल, ज्यामुळे तिथेच रोजगार तयार होईल. जे कलाकार आहेत त्यांना एक ओळख मिळेल, सरकारी मदत मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास कसा करायचा याचं नियोजन करणं खूप सोपं होईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा फक्त एक सरकारी कार्यक्रम नाहीये. ही खरं तर प्रत्येक गावाला, प्रत्येक समाजाला मिळालेली एक संधी आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याची आणि तो अभिमानाने संपूर्ण जगासमोर मांडण्याची. आणि जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा, की आपल्या समाजाला, आपल्या गावाला ओळख देणारा धरोहर म्हणजे नेमका कोणता वारसा आहे?